आपटेची पाने त्याला हृदयाचा आकार, मनाची बंधने त्याला प्रेमाची झंकार, आनंदाच्या क्षणांना सर्वांचा रुंकार. तुम्हा सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचे आयुष्य असे सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे आणि भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे जावो हीच सदिच्छा. विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभ सकाळ सगळ्यांना. मी सुवर्णा डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर हा व्लॉग आदल्या दिवशीचा आहे दसऱ्याच्या. तर त्यावेळेस त्यांना मी शॉपची सगळी तयारी वगैरे, साफसफाई, क्लिनिंग वगैरे सगळी करून ठेवली आणि त्यातल्या त्यात माझी जेवढ्या वस्तू वगैरे होत्या त्या इकडं मांडून ठेवल्या होत्या, कारण की आल्यास बरोबर बाकीची पूजा वगैरे करून घेता येईल म्हणून. आणि क्लिनिंगही झालं होतं माझं बऱ्यापैकी. आमच्या इथे दसऱ्याच्या दिवशी घट हलवणार होते, त्याच्यामुळे ना दसऱ्याच्या दिवशी पूजा वगैरे सगळ्या असतात. तर बऱ्यापैकी मी शॉपचं सगळं काम आटोपलं आणि त्यानंतर मग घरी जायला निघाले. शॉपमध्ये जरी यायला उशीर झाला तर मग म्हटलं वेळ नको व्हायला. तर इकडं आयुष हार करत होता, तर त्याने खूप सुंदर असे हार बनवले होते, आंब्याची पाने, आंब्याचा ढगळा वगैरे घालून. आणि प्रत्येक फुलांचा असं त्याने यूज इतका भारी केला होता. मी तुम्हाला पुढे फोटोत दाखवते त्याने हार किती छान बनवलेत. आणि तो 6 वाजल्यापासून बसला होता हार करण्यासाठी. आणि त्याने सगळ्या 3-4 गाड्यांसाठी हार, देवासाठी हार, दुकानातल्या पूजेसाठी हार वगैरे त्याने खूप सारे हार बनवले होते. आणि हे सगळे फुलं दादांनी म्हणजे माझ्या सासऱ्यांनी आणली होती. तर त्या फुलांचा वापर आयुष पुरेपूर करत होता आणि खूप छान हार बनवले. तर आज आपण जर विकत बाजारात आणायला गेलो तर 150च्या खाली साधासुद्धा हार भेटत नाही आपल्या गाडीचा. तर इकडं ह्याने इतके सुंदर हार बनवले होते. याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण की तो आत्ता 7वीला आहे आणि त्याने इतके सुंदर हार बनवलेले आहेत. तसं तर त्याचे पप्पाही बनवतात, त्यांचंच बघून हा शिकलेला आहे, पण खूप छान बनवले. दांडिया खेळायला गेलतो त्यामुळे खूप जास्त उशिरा झोपलेलो होतो आणि त्यांनी पण कामावरून आल्यानंतरनं माझी भाजी वगैरे निवडणं आणि बाकीचे हार वगैरे राहिलेले होते ते निवडणं वगैरे करणं वगैरे झालं होतं. तर नाही होय होय करत करत मी 5:30ला उठले आणि आंघोळ वगैरे करून मी 6 वाजता ॲक्युरेट किचनमध्ये आले होते. पाहू शकता घड्याळामध्ये 6ला 5 कमी आहेत. आयुष इकडं झोपलेला होता. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या इथे दसऱ्याला काय काय केलं जातं, देवाचं काय काय कार्यक्रम असतात पूर्ण पाहायला भेटेल डिटेल्समध्ये. तर इकडं पारोसं झाडून वगैरे काढणं चालू आहे माझं. बाहेर अंधार आहे त्याच्यामुळे काही बाहेरचं आत्ता झाडून काढणं नाही, उजेडायला लागलं की मग बाहेरचं झाडून काढेन. तर किचन वगैरे क्लीन करून घेतलं. हॉलमध्ये आयुष झोपला होता त्याच्यामुळे हॉलमधलंही आवरलं नाही. रात्री जेवण झाल्यानंतर काही भांडे पडली होती तर ती क्लीन नव्हती केली, तर आता ते भांडे क्लीन करून घेते. आम्ही दांडे खेळायला गेलो त्याच्यामुळे भांडी राहिली होती. तर आणि किचनही साफ करून घ्यायचं होतं, कारण की पोळ्याचा स्वयंपाक होता. पारोशी जेवढी कामं होती तेवढी माझी झालेली आहेत. किचन क्लीन करून झालेलं आहे, पुसून झालेलं आहे, झाडून काढून झालं आहे, रात्रीची भांडे धुवून झालेले आहेत. स्वयंपाकाला लागण्याच्या अगोदरती चहा घ्यावा म्हटलं, गरम पाणी घेतलं होतं. तर त्या अर्धा तास मी ब्रेक घेतला आणि मग त्यानंतर तुपाचे भरपूर सारे व्हिडिओ मी चहा ठेवला होता करायला, तर इकडं दुधाची साय काढून घेते. रात्री दूध तापवल्यामुळे शाई चांगली निघते आणि मग कधीतरी आयुष्य किंवा त्याचे पप्पा दोघंही खाऊन घेत असतात, त्यामुळे साई काढणं होत नाही. घरी तूप बनण्यासाठी साई साठवून ठेवते. 8 किंवा 10 दिवसानंतर मी करत असते तूप. घरच्या घरी शिऱ्याला किंवा खिरीमध्ये किंवा दिव्यालाही तूप होतं. चहा वगैरे घेईपर्यंत इकडं उजाडायला चालू झालं होतं. तर एका साईडला कुकर लावलेला आहे वरण भाताचा, त्याचबरोबर ते कांदेही भाजायला ठेवले होते. जे बारके काम आहे ते आटपून घेतलं. मेथीची भाजी करून घेतली, कांदा वगैरे चिरून भाज्यासाठी ठेवला होता. वाटणाची जी तयारी लागणार होती ती करून घेतली. लसूण आणि मेथीची भाजी रात्रीच निवडून ठेवली होती, त्यामुळे त्याला काही उशीर लागला नाही. तर ज्या लोकांचे दसऱ्या दिवशी घट हलणार होते ना, तर बामण काकांनी सांगितले होते 9-9:30च्या दरम्यान हलवा म्हणून. तर इकडं माझा अख्खा स्वयंपाक 9:30पर्यंत रेडी झाला होता आणि तही उचलण्यासाठी पोरांना बोलवायचं होतं. तर आयुष पोरांना बोलवण्यासाठी गेलेला आहे. देवपूजा आयुषच्या पप्पांनी केली आहे, आयुषनी घातलेली आहे आणि पुरणाचा स्वयंपाक मी केलेला आहे. आमच्या तिघांचीही हात लागलेले आहेत या सगळ्यामध्ये. आयुषनी त्याच्या सगळ्या मित्रांना बोलवून घेतलं होतं आणि पोरंही खूप एक्सायटेड होते. आमच्या घरात अगोदर ते जेव्हा गोंधळी यायचे तेव्हाच घट हलवले जायचे, पण आता गोंधळीची प्रथा कमी झालेली आहे, ते येत नाहीत घरी घट हलवण्यासाठी. तर मग आम्हीच घट हलवून घेतोय. चंपाषष्ठीला एकदा आणि दसऱ्यामध्ये एकदा असं तही उचलली जाते आमच्या इथं. तर ही परंपरा आहे आमच्या इकडची. नैवेद्याचं आता
तांब्याच्या खाली तांब्यावर काय पान ठेवायचं नाही का? आता काय धरा. तळी उचलून झाल्यानंतर देवीची आरती करायची आणि त्यानंतर मग ह्या पोरांच्या हस्तेच घट हलवायचा आहे. माझा बाकीचा स्वयंपाक अजून तयार व्हायचा होता. मी नैवेद्य भरत होते, गावातल्या देवांना नैवेद्य दाखवायला जाणार होते हे दोघं, आणि मी संध्याकाळी देवीच्या दर्शनासाठी जाणार होते. ते पुढे तुम्हाला पाहायला भेटेलच या व्हिडिओमध्ये. आयुष माझा मुलगा म्हणे मला त्याचं कौतुक नाही आहे बरं का, पण त्याला देवाचं किंवा ह्या सगळ्या गोष्टींचं खूप सारं नॉलेज आहे, आणि त्याचे हार मी तुम्हाला दाखवले. त्याने किती सुंदर हार बनवले होते. कौतुक करावं तेवढं त्याचं कमी आहे. आणि प्रत्येक गोष्ट त्याने एकदा बघितली ना, तो त्या गोष्टीला कॅप्चर करतो आणि तसंच तो पुढं वागतो बरं का. अजिबात उद्धट बोलत नाही, कोणालाही उलटं बोलत नाही, सगळ्यांशी नम्र बोलतो. लहान असो किंवा मोठे असो, सगळ्यांशी एकरूप होऊन राहतो तो. उदे उदे असनांचा उदे उदे, बोल भवानी माता की जय. या दोघांची प्रत्येक गोष्टीमध्ये मदत असते मला, त्याच्यामुळं मला हे सगळं पॉसिबल होतं आणि त्यानंतर मग मी शॉपमध्ये जाऊ शकते. जर या दोघांनी मला सपोर्टच केला नसता, मदतच केली नसते, तर मला अजूनही वेळ लागला असता स्वयंपाकासाठी, नैवेद्यासाठी, आणि मी हे सगळं देवाचं किंवा शॉपचं काम करू शकले नसते. याच्यामध्ये या दोघांचा भरपूर सारा वाटा आहे. त्यांनी देवपूजा वगैरे केली, गाड्यांच्या पूजा वगैरे केल्या, आणि मला काय ते जायला भेटलंच नाही पूजेसाठी, तर गाड्यांच्या पूजा केलेल्या मी पुढे लावतेच फोटो. त्यांनी 4ही गाड्यांना तर हार केलेच होते, इवन त्याच्या सायकललाही हार केला होता, देवघरालाही हार केला होता, आणि शॉपमध्ये नेण्यासाठी एक हार बनवला होता. तर हार पाहू शकता, इतके सुंदर दिसत होते गाड्यांना पण. सकाळपासून मी काही साडी वगैरे वेअर केली नव्हती, त्यामुळे माझी पूजा वगैरे सगळंच राहिलं होतं. तर मग घट वगैरे हलवून झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून झालं. घरातली सगळी कामं वगैरे आटपून मी पूजा करायला घेतली. आज खाली रांगोळी काढली होती, त्याच्यामुळं मी इथं देवापुढं रांगोळी काढली नाही, कारण की पोरांना तळी वगैरे उचलायची होती. तर म्हटलं पोरं पुसतील वगैरे, तर मग अंगणामध्ये छान अशी मोठी रांगोळी काढलेली आहे. मी पुढं त्याचा इमोजीस लावते, फोटो लावते. तर मी अशी मोरपंखी कलरची पार्टीवेअर अशी साडी वेअर केली होती. शॉपमध्ये कस्टमरही वेट करत होतं, तर मग म्हटलं पटकन पूजा करावी आणि मग शॉपमध्ये जावं. ज्या देवाने आपल्याला कष्ट करायला साथ दिलेली आहे, तर मग देवाला आपण साईडला करायचं आणि आपण आपली कामं करायची, हे काय मला बरोबर वाटत नाही. त्याच्यामुळं मी अगोदर देवाची पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग शॉपमध्ये गेले, आणि माझे कस्टमरही तेवढे अंडरस्टँडिंग आहेत, ते थांबले होते माझ्यासाठी. मला अजून शॉपमध्ये जाऊन शॉपमधली ही पूजा करायची होती. एक्युरेट 12 वाजले होते. 12 वाजता मी घराच्या बाहेर गेले, तर इकडं ह्यांना मिठाईचे बॉक्स भेटले होते, त्यामध्ये ना बेसन लाडू होते, आणि आज गुरुवार होता, तर गुरुवार निमित्त स्वामींसाठी बेसन लाडूचा प्रसाद ठेवत होते मी इकडं. तर आम्ही दोघांनीही फोडलं नव्हतं, हे म्हटलं स्वामींना दाखवावं आणि मगच ते फोडावं म्हणून. बेसन लाडू स्वामींचे आवडते म्हणून अगोदर स्वामींना ठेवलं, मग त्यानंतर आयुष वगैरे घेतलं त्यांनी. देवाची वगैरे पूजा करून झाली, देवाला नैवेद्य दाखवून झालते, तळी उचलून झालती, घट हलवले होते, आणि पाहू शकता स्वामींचा गुलाबी ड्रेस आहे, किती सुंदर दिसते, आणि हारही किती छान दिसतात. ते कमेंटमध्ये सांगा की हार कसे बनवलेत आयुषने. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि देवीच्या सेवेपासून झालेली आहे. तर मला आता शॉपवरती निघायचं होतं, तर मग म्हटलं त्याच्या अगोदर तुम्हाला स्वामी दाखवून घ्यावे. तर आज पूजा ही खूप सुंदर दिसत होती. तर देवपूजा वगैरे आटपून झालं, त्यानंतर इकडं आयुषने त्याच्या वह्या पुस्तकांची पूजा केली होती. आता फक्त शॉपमधली पूजा राहिली होती, तर मग शॉपमध्ये गेले, आणि त्यानंतर क्लिनिंग वगैरे झाल्याच्यानंतर पूजा करून घेतली. तर इकडं देवासाठी नैवेद्य आणला होता घरूनच, पूजा वगैरे करून घेतली, हारही घालून घेतलेला आहे. हार पाहू शकता कसा दिसतोय. हे माझं बरं का, हे माझं देव आहे, त्याच्यामुळे याची पूजा तर सगळ्यांची झालीच पाहिजे. तर इकडं मी माझे जे काही प्रोडक्ट आहेत पार्लरचे किंवा मेकअपचे, ते सगळे मी इकडे ठेवले होते. जे काही ह्याच्या कॅन्डल्स होत्या त्याही लावल्या होत्या, फुलं वाहून घेतली होती, सोनं वाहिलं होतं, त्याचबरोबर ती नैवेद्यही दाखवून घेतला होता देवाला. ज्यामुळे आपण 2 पैसे कमावतो आहे, त्याची तर पूजा झालीच पाहिजे. तर ह्या सगळ्या माझ्या मशनी आणि मेकअप ॲक्सेसरीज आहेत. दुकानची पूजा वगैरे करून झाल्यानंतर मला देवीची ओटी भरायची होती. मला इकडं तुमच्यासोबत एक अनुभव शेअर करायचा आहे. हा अनुभव शेअर करताना सुद्धा माझ्या अंगावर काटे येत आहेत, कारण की अनुभवच तेवढा तगडा आहे.
खरं सांगायचं झालंच तर नवरात्राच्या वेळेस आहे ना मी घरातला दसरा अजिबातच काढला नव्हता, कारण की मला बरंच वाटत नव्हतं तितकं जास्त. मला उभं राहायलाही अवसर नव्हता अंगामध्ये आणि मला त्रासही तेवढा जास्त होत होता. पण मी देवी आईला बोललेली, लक्ष्मी आईला बोललेली की तुला जर माझ्याकडून सेवा करून घ्यायची असेल 9 दिवस, तर मला व्यवस्थित ठणठणीत बरं कर, मला उभं कर तुझी सेवा करण्यासाठी. तर मी तुझी ओटी भरेन. तर मग खरोखरच मला दुसऱ्या दिवशी इतका जास्त फरक पडला. म्हणतात ना की देव आहे आणि देव आपली परीक्षा घेत असतो, तर खरोखरच माझ्यासोबत झालेलं आहे. मी इकडे काहीही अंधश्रद्धा वगैरे पसरवायचा मी प्रयत्न करत नाही आहे. पण जे माझ्याबरोबर झालेलं आहे, खरं झालेलं आहे ना, ते इकडं तुमच्यासोबत शेअर करते आहे. खरोखरच मला दुसऱ्या दिवशीपासून इतकं बरं वाटायला लागलं होतं ना, की मी प्रत्येक दिवस इतका एन्जॉयफुली केला की मी साडी नेसत नव्हते, ड्रेसवर असायचे. मी 9 दिवस 10 दिवस साडीवरती काम केलं आहे. साडी नेसून पार्लरमध्ये गेलेली आहे. घरातली सगळी कामं केलेली आहेत आणि मी इतकी तरतरीत, ठणठणीत होते. थोडाफार त्रास होत होता, पण मला जेवढा त्या 4-5 दिवसामध्ये झाला होता ना, तेवढा अजिबात त्रास होत नव्हता. सकाळी उठलं की मला कोणतंही काम करावंसं वाटत नव्हतं. एकदम गळून गेल्यासारखं होत होतं. पाय दुखत होते, कंबर दुखत होती, अंग गरम व्हायचं, डोकं दुखायचं. मला इतका जास्त त्रास व्हायचा. काही खाल्लं तरी मला पोटात दुखायचं. म्हणजे मला अजिबातच म्हणजे काही सहन होत नव्हतं. माझी चिडचिड व्हायला लागली होती. तर मग मी देवी आईला बोलले होते की असं की मला नवरात्रात जर तुझी सेवा करायची असेल तर मला ठणठणीत बरं कर. मी तुझ्या कडे दर्शनाला ओटी भरायला येईल म्हणून. तर मी देवीची ओटी भरायला आलेली आहे इकडे. गेले 3 महिने झाले मला जर आपण म्हणजे असं ठणठणीतपणा किंवा तरतरी अजिबात नव्हते अंगामध्ये. पण या 9 दिवसामध्ये देवीने मला खूप एनर्जी दिली. खूप म्हणजे मला भारी वाटत होता नवरात्रामध्ये. मी काम वगैरे करत होते, थकत होते, पण मला तेवढा त्रास झाला नाही. तर मी 9 दिवसामध्ये तेलही वाहिलं नव्हतं देवाला. तर आयुषकडून आज तेलही वाहून घेतलं. कारण की आयुषला क्लासला सोडवायला आले की मग देवीला येत होतं, तर मग तेल वगैरे घेऊन येत नव्हतं. तर आजही तेल घेऊन आलं नव्हतं, इथूनच घेतलं. दसऱ्या दिवशी शिलंगण नाही झालं तर दसरा कसला, तर इकडं नाथबाबा शिलंगण खेळण्यासाठी चाललेले आहेत. तर पालखीमध्ये बसून शिलंगण खेळायला जाणार आहेत. त्यासाठी नाथबाबांना पालखीकडे नेत आहेत. तर इकडं पालखी सोहळा चालू झालेला आहे नाथबाबांचा शिलंगणासाठीचा. श्री काय भैरवनाथ बाबांचा छबिना इकडं निघालेला आहे, पाहू शकता. श्री काय भैरवनाथांना पालखीमध्ये बसून आणलेलं आहे. खूप अशा मोठ्या जल्लोषात नाही, पण जी आपली गावची प्रथा आहे त्या पद्धतीने छबिना इकडं निघालेला आहे. आणि सगळे जे जेंट्स लोक आहेत, पुरुष लोक आहेत, ते शिलंगण खेळण्यासाठी निघालेले आहेत. रावण दहनानंतर हे सगळी पब्लिक घरी येईन आपल्या. गाण्याची आवाज वगैरे चालू होते त्यामुळे म्यूट केलं. पण हे ताशा वगैरे खूप छान वाजत होतं आणि घोडेही नाचवत होते. तर आमच्या इकडे शिलंगण अशा प्रकारे केलं जातं. तर कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा. आयुष्य आता बऱ्यापैकी मोठा झाला आहे आणि त्याला गावातलं बऱ्यापैकी सगळंच माहिती आहे. त्याच्यामुळे तो एकटा शिलंगणासाठी गेला होता. दादा गेले नव्हते त्याच्याबरोबर ती. तर घरी आले, शॉपमधली सगळी कामं वगैरे आटपून, कस्टमर वगैरे करून घरी आल्याच्या नंतरनं आई दादांकडून सोनं घेतलं, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि मस्तपैकी पुरणपोळीचं जेवण एन्जॉय केलं आम्ही सगळ्यांनी. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. कसा वाटलं दसऱ्याचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.